नमस्कार. आज आपण त्रिकोणामधील बाखोबा ग्रहितक, त्रिकोण एकरूपतेवरील बाखोबा ग्रहितक याच्यावरील आधारित उदाहरणं आपण समजावून घ्यायची आहेत. तर बाखोबा याची व्याख्या बघा. म्हणजे याचं हे होतं आहे साईड अँगल आणि साईड एस टेस्ट. साईड अँगल साईड होतं आहे बाखोबा. तर याचं रचना दोन बाजूमध्ये समावेश झालेलं कोण. आता उदाहरणार्थ आपण आकृतीत अशी असेल बाजू, इथं दोन त्रिकोण काय आहेत, दोन्ही त्रिकोण स्वतंत्र आहेत. दोन बाजू घेतली तर ह्या बाजूला संगत ही बाजू असेल, दुसऱ्या बाजूला संगत ही बाजू असेल, म्हणजे दोन बाजू झाल्या. ह्या दोन बाजू त्याच्यामध्ये समावेश झालेला कोण म्हणजे हा असेल. कळलं, लक्षात आलं का बा. दोन बाजूमध्ये समावेश झालेला कोण दुसऱ्या त्रिकोणातील संगत कोणाशी, संगत दोन समान बाजू आहेत त्याच्यामध्ये समावेश झालेला कोण, हे जर समान असतील 1 2 3 घटक 1 2 3 घटक, तर हे समान असेल तर हे गृहीतक लागतं आणि दोन्ही त्रिकोण तंतोतंत जुळतात. म्हणजे 6 पैकी हे विशिष्ट 3 घटक असतील तर ते त्रिकोण एकमेकाला तंतोतंत जुळतात. आणि त्याचप्रमाणे अशी जर मापं दिली असेल, एका त्रिकोणातील दोन बाजूंची मापं दिली असेल आणि त्याच्यामध्ये समावेश झालेला कोण याचं माप दिलं असेल तर तुम्ही योग्य रीतीनं ती त्रिकोणाची रचना करू शकता. तर त्याप्रमाणे इथं स्वतंत्र त्रिकोण आहेत. आता काही ठिकाणी बघा असं असतंय, आपण इथं आकृती काढली, दोन रेषा कशा आहेत, ह्या एकमेकांना छेदणार रेषा आहेत आणि त्या ठिकाणी आपण हे जोडलं तर हे भिन्न त्रिकोण होते. ह्या ठिकाणी त्रिकोण भिन्न नसून एक सामायिक बिंदू आहे, शिरोबिंदू, अशी अवस्था असेल. आणि ह्या बाजूला ही बाजू समान असेल, या बाजूला त्रिकोणाची दुसरी बाजू आहे, दुसरी जोडी ही समान असेल, संगत जोडी. हे दोनच घटक दिलेले असतात. मग तुम्ही म्हणाल तिसरा घटक दिलेला नाही, मग कोणत्या गृहीतकाने हे त्रिकोण एकरूप होतील. तर तुम्हाला माहिती आहे दोन रेषा एकमेकांना छेदणाऱ्या असतील तर ह्या प्रमेय झालेला आहे तुम्हाला. छेदणाऱ्या रेषा असतील तर शिरोविरुद्ध जे कोण असतात ते नेहमी कसे असतात, ते समानच असतात. शिरोविरुद्ध कोण नेहमी समान असतात. म्हणजे हा घटक तुम्हाला न देता सुद्धा तुम्हाला ओळखता आला पाहिजे. शिरोविरुद्ध कोण नेहमी समान असतात. हे शिरोविरुद्ध कोण आहेत पण याचा उपयोग या त्रिकोणासाठी नाही आहे. हे मात्र जोडी आहे बघा. ह्या त्रिकोणाचा एक घटक आहे, अंतर्घटक आहे, आणि हा त्रिकोणाचा हा सुद्धा आंतरकोण आहे. त्यामुळे ही जोडी आपल्याला उपयुक्त होते. शिरोविरुद्ध कोण नेहमी समानच असतात. हा न दिला तरी तुम्हाला हा घटक घेऊ शकता. आणि इथं कसोटी लागते कोणती, बाखोबा. कारण ह्या बाजू दोन बाजूमध्ये समावेश झालेला कोण, ही जोडी समान आहे, दुसरी जोडी समान आहे. त्याचप्रमाणे इथं असं होऊ शकतं बघा, हा त्रिकोण असेल आणि आपण या शिरोबिंदूतून आपण एक रेषा काढली, या बाजूला ही बाजू समान असेल आणि इथं कोण दिला असेल. अर्थात इथंही दोन त्रिकोण आहेत पण दोन त्रिकोण असे भिन्न नसून हे आहेत, एकमेकाला सामायिक बाजू काहीतरी आहे किंवा सामायिक कोण आहे अशी अवस्था असेल तर फक्त इथंही दोनच घटक दिलेले आहेत. या बाजूला ही बाजू समान आहे आणि इथं जो कोण आहे त्या कोणाला हा समान. मग तिसरी आता दोनच घटक दिलेत, बाजू आणि कोण दिलेत, तिसरा घटक इथं दिलेला नाही. ते तुम्हाला ओळखता आला पाहिजे. ह्याच्यात दोन्ही त्रिकोण भिन्न होण्यासाठी एक बाजू कोणती जबाबदार आहे किंवा त्या बाजूला काय म्हणतो आपण, सामायिक बाजू. ही बाजू काय होते, सामायिक. कारण ही बाजू जी आहे ही या त्रिकोणाची सुद्धा आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची सुद्धा आहे. त्यामुळे ती सारख्याच लांबीची मिळणार दोघांनाही. मग त्यामुळे हा घटक तिथं दिलेला नसला तरी तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आणि गृहीतक कोणतं लागते, बाजू, कोण आणि बाजू. तसं इथं बाजू, कोण आणि बाजू, म्हणजे इथंही काय लागते, बाखोबा गृहीतक लागू शकतो. तर अशा प्रकारचे काही आकृत्या आणि त्याच्यावर आधारित प्रश्न स्वाध्याय 5.1 मध्ये आहेत. त्याच्यावर तर आम्ही इथे एक प्रश्न घेतलेला आहे. तर ह्या प्रश्नामध्ये माहिती काय दिली बघूया. तर त्रिकोणाचं निरीक्षण केला. ह्या आकृतीमध्ये चौकोन आहे ABCE, हा एक चौकोन आहे आणि त्यात बऱ्याच रेषा जोडलेत, AD जोडलेत, DE जोडलेले आहे, AC जोडलेले आहे आणि याच्यात काही खुणा केलेल्या आहेत बघा. त्या खुणांचा आपण वापर करून हा प्रश्न सोडवायचा आहे. तर इथं दिलंय काय, ह्या आकृतीत दिलेल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्याचा आपण विचार करून प्रश्न काय आहे त्या उत्तराकडे जाण्यासाठी ह्या गृहीतकाचा आपल्याला उपयोग होतो. कसा होतो बघूया. आकृतीत AC, आकृतीत बघा AC कुठे आहे, AC शी समान. AC वर काय केले, दोन खुणा केलेल्या आहेत. तर अशीच खूण कुठे केलेली आहे, इथं केलेली आहे. म्हणजे कोणत्या बाजूला ती AE, AC ला समान कोणती आहे, AE. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. समान खुणा म्हणजे समान मापं असतात. तसंच दुसरी AB शी समान, AB वर काय केलं, एकच खूण केले, तशी खूण इथं आहे. म्हणजे कोणाला AB शी समान कोणती आहे, AD आहे. हे लक्षात येते आणि प्रश्नात सुद्धा लिहिलेलं असते किंवा प्रश्नात लिहिलेलं असते, आकृतीत खुणा केलेल्या नसतात.
तेव्हा आपण ते खुणा करून घ्यायच्या. दिलेल्या गोष्टी आकृतीत खुणा केल्या की आपल्याला विचार करणं सोपं जातं आहे आणि उत्तराकडे पोचता येतं. आणखी काय दिले बघा, आणि आणखीन एक घटक दिलेला आहे, कोण BAD, कोण BAD शी समान कोणता आहे, EAC. कुठे आहे बघा आकृतीत कोण BAD, शिरोबिंदू कोणता आहे, A, B कडून इथं आहे, A इथं आहे आणि D आहे, म्हणजे कोण BAD या कोणाशी समान कोणता आहे, कोण EAC. E कुठे आहे, इथं आहे, A इथं आहे, C आहे, म्हणजे EAC हा जो कोण आहे समान आहे. हे दोन्ही कोण समान मापाचे आहेत आणि तिथं आपण आकृतीत समान खुणेनं आपण दर्शवलेलं आहे. याच्यावरनं सिद्ध करायचं आहे, तर सिद्ध करा. म्हणजे प्रश्न आहे, काय प्रश्न आहे, BC बरोबर DE दाखवायचं. आता कुठे आहे ते BC बघा, BC इथं आहे आणि DE इथं आहे, हे समान दाखवायचं. मग याचा अर्थ आपल्याला कोणते तरी दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. कोणते दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे, त्याच्यासाठी इथं बघा AC इथं आहे आणि AB, AC शी समान कोणते आहे, AB, AE आहे, इथं समान खुणा केलेले आहेत आणि ही जोडी समान दिलेत, हे कोण समान दिलेत. आता BC ही कोणत्या त्रिकोणाची बाजू आहे बघा, कोणत्या त्रिकोणाची बाजू होते हे विचारात घ्यायला लागेल. D ही कोणत्या त्रिकोणाची बाजू आहे, त्या दोन त्रिकोण काय करायला लागलं, आपल्याला इथं एकरूप दाखवावं लागणार आणि दोन्ही त्रिकोण एकरूप झाले की आपोआप हे घटक आपल्याला मिळू शकतात. मग BC बाजू असलेला त्रिकोण कोणता होता आकृती बघा, BC बाजू, तिसरा बिंदू कोणता असेल, कोण ABC, त्रिकोण ABC आणि D साठी काय होणार, D साठी त्रिकोण DAE. हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवावे लागतील. त्याच्याकरिता आपण इथं विचार करायला लागेल. थोडंसं आपण ह्या कोणाकडे देऊया, कोण BAD, पहिला ही तयारी करून घ्यायला पाहिजे, थोडीशी लिखाण करायला लागणार. कोण BAD शी समान कोण EAC, ही गोष्ट दिली आहे. कारण त्रिकोण ABCचा विचार केला तर कोण BAD म्हणजे एवढाच भाग झाला. आणखी काही भाग शिल्लक आहे बघा. त्रिकोणाचा जो कोण आहे, A शिरोबिंदूपाशी असणारा कोण जो आहे, त्याच्यामध्ये हा एक कोण शिल्लक आहे, तो आपण इथं जोडूया. आणि म्हणून कोण BAD अधिक त्याच्याशी या कोण BAD शी संलग्न असलेला कोण कोणता आहे बघा, DAC अधिक कोण DAC. तसंच इकडे बघा, कारण हे दोन्ही कोणांची बेरीज म्हणजे त्रिकोणाचा हा कोण तयार होतो, कोणता BAC कोण तयार होतो, तो आपल्याला मिळू शकतो. त्याचप्रमाणे इथं या कोणाशी समान इथं दिलेला आहे, कोणता आहे, EAC प्लस अधिक EAC ला जोडूया हाच कोण, कारण हाच कोण दोन्ही कोणांना जोडायचं. दोन्ही कोण कसे आहे ते समान दिलेले आहे, त्या समान कोणांना एक कोण आपण दोन्ही बाजूला जोडलं तर मिळणारे कोण सुद्धा कसे असतात, समान असते. म्हणजे इथं संलग्न कोण असतील, संलग्न म्हणजे शेजारीचे कोण, त्या कोणांची बेरीज केली की मोठा कोण मिळतो. हा संलग्न कोणांचा बेरजेचा नियम आपण इथं वापरायला. अधिक कोण DAC, अधिक कोण DAC बघा, BAD आणि DAC हे दोन्ही मिळून काय होते, कोण BAC तयार होतो. कोण BAC बरोबर ह्या दोघांची बेरीज बघा, कोण EAC आणि DAC हे दोन्ही कोण मिळून काय तयार होतो, कोण DAE तयार होतो. इथं तुम्ही कारण लिहू शकता, या दोन्ही बेरीज का होते, ह्या दोन्ही कोणाची बेरीज का होऊ शकते, कारण शेजारचे कोण आहेत, शेजारचे कोण असतील तर एक दोन्ही कोण मिळून एक मोठा कोण तयार झाला. यांची बेरीज म्हणजे हा मोठा कोण तयार झाला. हे संलग्न कोण आहे, त्यांची बेरीज होऊन एक मोठा सामायिक बाजू जी आहे ती काढली की कोणाचं स्वरूप मोठं होतं. इथं आपण लिहू शकतो संलग्न कोणांची बेरीज, संलग्न कोणांची बेरीज करू शकतो, हे कारण आहे. त्यामुळे आपण बेरीज केली, दोन्ही बाजूला एकच कोण मिळवला, समान कोण आहेत त्यांना DAC आपण दोन्ही बाजूला मिळवला तर आपल्याला मोठा कोण मिळाला. ह्याला नंबर 1 टाका, कारण ह्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. कारण जेव्हा त्रिकोणाचा विचार होतो तेव्हा हे मध्येच लिखाण वाढते, त्याच्यासाठी आपण तयार करून घेतला आधी. आता आपण काय करूया, BC बाजू असलेला त्रिकोण कोणता आहे, त्रिकोण ABC. आता
त्रिकोण ABC व त्रिकोण ABC व डी बाजू असलेला त्रिकोण कोणता आहे? त्रिकोण DAE किंवा ADE म्हणा, ADE. ह्या दोन त्रिकोणांचा आपण विचार का घेतला? कारण या दोन बाजू आपल्याला हे समान दाखवायच्या आहेत. ही बाजू या त्रिकोणाची आहे, डी बाजू दुसऱ्या त्रिकोणाची आहे. त्यामुळे हे दोन त्रिकोण आपण विचारात घेतले की आपल्याला दिलेले घटक कोणते आहेत आणि आपण तयार केलेला हा घटक त्यात घालून हे गृहीतक लागतं का बघूया आपण. तर पहिली गोष्ट, त्रिकोण ABC पूर्ण बघा आकृती. त्रिकोण ABC मध्ये AB ही बाजू आहे. या त्रिकोण ABCची एक बाजू AB याच्याशी समान त्रिकोण ADE, ह्या त्रिकोणाची कोणती बाजू समान आहे बघा? AD आहे. लक्षात आलं का बघा? त्रिकोण ABCची AB बाजू आणि त्रिकोण ADEच्या कोणत्या बाजू समान आहे? ADची समान आहे. ही एक जोडी झाली. दुसरी जोडी आपल्याला त्रिकोण ABCची AC बाजू घेऊया आपण, किंवा हा घ्या घटक A करून. हा तयार केलेला जो हे आहे घटक तो इथं घ्या. कोण BAE BSC बरोबर कोण BAC बरोबर कोण DE. BAC पूर्ण कोण हा आणि हा बेरीज केलाय. तसंच या त्रिकोणात समान कोणाची समान असलेला कोण आणि एकच कोण तो आपण बेरीज करून तयार केलेला कोण हे घेतलं. तिसरा घटक बघा, त्रिकोण ABCची AC बाजू AC, या त्रिकोणाची बाजू AC याच्याशी समान या त्रिकोणात कोणती आहे? AE आहे. हे दिलेलं आहे. हा घटक सुद्धा दिला आहे आणि हा पण तयार केला. हे समान दिलेलं होतं, त्याच्यात दोन्ही बाजूला एक कोण संलग्न कोण बेरीज करून आपण हा कोण मिळाला. आणि याच्यावरनं लक्षात येतं आहे या दोन बाजूमध्ये ज्या बाजू AB आहे आणि AC आहे बघा, AB आणि AC या दोन बाजूमध्ये समावेश झालेला कोण म्हणजे बाजू कोण आणि बाजू. तसं इथं बाजू कोण आणि ही बाजू म्हणजे बाकोबाग गृहीतक लागते, म्हणजे SS टेस्ट लागते. आणि म्हणून वर उल्लेख केलेले त्रिकोण कोणते त्रिकोण आहेत बघा? त्रिकोण ABC. त्रिकोण ABC हे काय होते? एकरूप. वच्या ठिकाणी काय येतं? एकरूप. त्रिकोण ADE. त्रिकोण ADE कोणतं गृहीतक लागला? बाकोबा. कारण बाजू दोन बाजूमध्ये समावेश झालेला कोण, या दोन बाजूमध्ये समावेश झालेला कोण, या दोन बाजूमध्ये समावेश झालेला हा कोण समान आहे. म्हणून बाकोबा गृहीतकानुसार बाकोबा गृहीतक या गृहीतकानुसार दोन त्रिकोण काय आले? तंतोतंत जुळले. म्हणजे याचा दोन्ही त्रिकोण आपण एकमेकावर ठेवले की समान होतात. आता ह्या त्रिकोणाचे दोन बाजू आपण वापरलेले आहेत. राहिलेली बाजू कोणती बघा? जेव्हा दोन त्रिकोण एकरूप होतात तेव्हा तीन विशिष्ट घटक वापरलेले आहेत. म्हणजे त्रिकोणात किती एकूण घटक असतात? 6 असतात. फक्त इथं 3 घटक वापरलेले आहेत. राहिलेले घटकसुद्धा काय असतात? एकरूप असतात. राहिलेले घटक म्हणजे संगत जोड्या. मग कोण असतील, कोणाच्या जोड्या असतील, बाजूंच्या जोड्या असतील, राहिलेले संगत घटक हे नेहमी एकरूप असतात. दोन बाजू वापरले. आता ह्याची राहिलेली बाजू कोणती बघा? AB वापरले, AC वापरले. राहिलेली बाजू कोणती? BC. आणि म्हणून एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, राहिलेल्या संगत बाजू काय असतात? समान असतात किंवा एकरूप असतात. समान असतात कारण बाजू समान लांबीच्या असतील तर एकरूप असतात. आणि म्हणून राहिलेली बाजू कोणती? तिसरी बाजू. ह्या दोन बाजू वापरलेत BC आणि ह्या त्रिकोणात ह्या दोन बाजू वापरलेत, राहिलेली बाजू D. आणि म्हणून BC बरोबर काय होतं? D. हे काय होतं? साध्य सिद्ध होतं. म्हणजे दिलेले घटक आणि त्याच्यावर एक कोण दिलेला आहे, त्या कोणाला आपण दोन्ही बाजूला एक कोण मिळवला की नवीन कोण तयार झाला. संलग्न कोणाची बेरीज करून तो घटक हा को असेल मध्ये दोन बाजूच्या मध्ये समावेश झालेला कोण हा तयार केला. आणि दोन त्रिकोणात विचारात घेऊन बाकोबा गृहीतकानुसार हे दोन्ही त्रिकोण काय होतात? एकरूप होतात. दुसरं गणित बघूया.
हां, तर या ठिकाणी स्वाध्याय 5.1 मधील दुसरं गणित घेतलं आहे. त्याच्यामध्ये आकृती तयार आहे. आकृतीत काही खुणा पण दाखवलेले आहेत आणि खुणा केलेत आणि त्याच्यावरती इथं माहिती पण दिली प्रश्नात. त्या माहिती आणि त्या आकृतीत खुणा आहेत त्याच्यावरही 3 प्रश्न विचारलेले आहेत. 1, 2, 3 प्रश्न असंही करतात. एकदम एकच मगाच्या गणितात एकच होता घटक, बाजूंचा घटक सिद्ध करायचा होता. याच्यामध्ये 3 घटक आपल्याला सिद्ध करून दाखवायचे आहेत. तर आकृतीत काय दिले माहिती ती आपण समजावून घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रश्न आपल्याला नीट समजला की उत्तर आपलं काढणं सोपं जातं. ह्या चौकोन ABCD आहे की नाही बघूया आकृतीत. ही 4 अक्षरं इंग्रजी अक्षरं आहेत. हे शिरोबिंदूंना नावं आहेत का ते पहिला बघायचं. चौकोन ABCD, चौकोन ABCD म्हणजे याचा अर्थ CD सुद्धा इथं जोडलेलं आहे. ॲक्च्युली इथं CDचा इथं काही उपयोग होत नाही, पण किचकट होण्यासाठी तुम्हाला इथं ही जोडलेलं आहे. आता हे जोडतोय याचा काही इथं आपल्याला उपयोग होणार नाही, पण बघताना तुम्हाला किचकट वाटतं आणि गणित कठीण सारखं वाटतं, पण तसं काय नाही. इथं ह्या चौकोन ABCD मध्ये AD बरोबर BC कुठे आहे बघा. AD हे 2 शिरोबिंदू जोडलेत आणि ते बाजूची एक लांबी रेषाखंड मिळतो. त्याची लांबी जेवढी आहे त्या रेषाखंडाला एवढाच समान लांबीचा कोणता आहे BC आहे. मग इथं समान खुणा केलेले आहेत लक्षात येते. कोण DAB कुठे आहे बघा आकृतीत. कोण DAB म्हणजे A शिरोबिंदू भाषे DAB किंवा BAD म्हटलं चालतं. DAB म्हणा किंवा BAD म्हणा, मध्ये शिरोबिंदू A येतो. म्हणजे हा जो कोण आहे हा पूर्ण कोण. या कोणा इतकाच समान कोण कोणता आहे. कोण CBA इथं आहे बघा. CBA म्हणा किंवा ABC म्हणा, CAB म्हणा, सॉरी BAC म्हणा किंवा CAB म्हणा, एकच. ह्या 2 जोड्या दिलेल्या आहेत. तिसरी जोडी इथं दिलेली नाही. याच्यावरनं पहिला प्रश्न त्रिकोण ABD कुठे आहे बघा. त्रिकोण ABD म्हणजे हा त्रिकोण. त्रिकोण ABDशी समान कोणता आहे. त्रिकोण BAC हे पहिला बघायला आहेत. मग याचा अर्थ येतं ह्या रेषेचा काही आपल्याला उपयोग नाही, फक्त किचकट होण्यासाठी दिलेलं आहे. हे 2 त्रिकोण जे आहेत, हा त्रिकोण आणि दुसरा हा त्रिकोण, हे दोन्ही त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. त्याच्यानंतर मग राहिलेले घटक आपल्याला समान मिळतातच. त्या दृष्टीने आपण बघूया. त्रिकोण ABD लिहा. उत्तर कसं लिहायचं बघा. पहिला त्रिकोणाचं नाव लिहा. त्रिकोण ABD व म्हणायचा, एकरूप नाही, कारण सुरुवातीलाच एकरूप दाखवायचं नाही, शेवटी येणार ते एकरूप, म्हणजे प्रश्न संपला. ह्या 2 व दुसरा त्रिकोण BAC, त्रिकोण BAC मध्ये ह्या 2 त्रिकोणामध्ये आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय काय मिळतंय, काय काय दिलेलं आहे ते आपण इथं लिखाण करायचं आहे. हे 2 त्रिकोणामध्ये बघितल्यानंतर आपल्याला काय कळतंय ते लिखाण करायचं आहे. पहिला बघा त्रिकोण ABD मध्ये. ABD हा त्रिकोण आहे. त्याची एक बाजू कोणती आहे AD. या त्रिकोणाचे घटक ह्या बाजूला आले पाहिजेत. या दुसऱ्या त्रिकोणाचे घटक इकडे आले पाहिजेत. लक्षात घ्या, नाही तर गोंधळ असा इकडे तिकडे काय करायचं नाही. या त्रिकोणाचेच घटक खाली आले पाहिजेत. या त्रिकोणाचं AD बाजू या दुसऱ्या त्रिकोणाची कोणती बाजू समान आहे. याचे समान A आहे, BC आहे, बरोबर BC हे दिलेलं आहे. दुसरा आणखीन एक घटक दिला बघा. दुसरा कोणता आहे. कोण BAD हा जो कोण आहे या त्रिकोणाचा हा एक कोण आहे, आंतरकोण. कोण BAD शी समान कोणता आहे. CBA एकच कॉमन लिहा. हे दिले आहे म्हणून इथं 2 वेळा लिहिण्यापेक्षा दोन्ही हे घटक दिले आहेत, दिलेले आहेत. तिसरा घटक कोणता दिला नाही बघा. तिसरा घटक एक बाजू दिलेली आहे. इथं राहिलेली कोणती बाजू सामायिक आहे बघा. तुम्हाला ही आकृती फिरवून दाखवलेली आहे. कदाचित अशी आकृती काढली असती तुम्हाला लगेच कळलं असतं. ही आकृतीत हा एक त्रिकोण आहे इकडं. दोन्ही त्रिकोणांची कोणती बाजू सामायिक आहे बघा. ही पाया ही बाजू या त्रिकोणाची आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची सुद्धा बाजू आहे, म्हणजे सामायिक. ही लांबी काय असेल, दोन्ही त्रिकोणांची बाजूची जोडी संगत बाजू काय समान असणार, काय सामायिक आहे ती. तो घटक इथं दिसतोय बघा. कोणता आहे ते AB. ABशी एकरूप या त्रिकोणाची बाजू AB आणि दुसऱ्या त्रिकोणाची बाजू सुद्धा ABच आहे. ABशी समान AB, त्याला काय म्हणतात सामायिक. या त्रिकोणाची आहे, सॉरी या त्रिकोणाची सुद्धा आहे ABच. ही दोन्ही सामायिक बाजू आहे कारण ती समान असते. मग ह्याच्यावरनं तुम्हाला आता कसोटी ओळखता येते बघा. इथं खुणा करूया. पहिला एकाच त्रिकोणाच्या बाबतीत विचार करूया, कारण याचे घटक आपण लिहिलेत, दुसऱ्या त्रिकोणाचे घटक लिहिलेत. पहिला एक त्रिकोण बघूया आपण. ह्याच्यामध्ये ही बाजू दिलेली आहे, हा कोण दिलेला आहे आणि तिसरी बाजू ही
जी राहिलेला एक तिसरा घटक जो आहे तो बाजू इवे. कसोटी बघा ओळखा किंवा गृहीतक ओळखा. इकडून जावा किंवा तिकडून जावा. काय लागतं हे बाजू, नंतर काय आला कोन, नंतर ही काय येते बाजू किंवा बाजू कोन बाजू. असा प्रवास करा किंवा असा करा. कसोटी तुम्हाला लगेच ओळखता येते. बा खो बा किंवा बा खो बा. तसं इकडंच जा बाजू कोन बाजू किंवा बाजू कोन बाजू. म्हणजे इथं म्हणून यावरून या 3 जोड्यावरून 3 संगत घटकावरून हे दोन्ही त्रिकोण काय होतात वच्या ठिकाणी काय येणार इथं एकरूप येणार. आणि इथं काय येणार कोणतं गृहीतक लागलं आहे त्या गृहीतकाचा इथं उल्लेख करावा लागतो. लिहिला पाहिजे त्याला अर्धा मार्क असतो. आणि यावरून किंवा म्हणून म्हणा त्रिकोण ABDशी एकरूप त्रिकोण BAC. कोणतं गृहीतक लागला बाजू कोण बाजू किंवा आकृतीत खुणा केली त्याच्यावरून कळते बाकोबा गृहीतक. या गृहीतकानुसार हे दोन्ही त्रिकोण काय आले एकरूप. म्हणजे पहिला प्रश्न आपण सोडवला. दुसरा बघा आता जेव्हा हे दोन्ही त्रिकोण एकमेकावर ठेवले की तंतोतंत जुळतात तर राहिलेले घटक एकरूप होणार. कारण 2 बाजू वापरले. राहिलेली तिसरी बाजू कोणती राहिली बघा त्रिकोण ABDची. ही बाजू वापरली, ही बाजू आपण खुणा केलीत. हे 2 बाजू वापरलेत. राहिली तिसरी बाजू कोणती आहे BD. आणि या त्रिकोणात बघा ह्या खुणा केलेल्या आहेत. राहिलेली तिसरी बाजू ही कोणती होणार AC. आणि म्हणून राहिलेली संगत बाजूंच्या जोड्या किंवा बाजूंची जोडी म्हणा. आता एकच राहिली. बाजूंची जोडी कशी असते समान असते किंवा एकरूप असते. समान असते. आणि म्हणून राहिलेली घटक 2 बाजू वापरलेत. राहिलेली बाजू कोणती आहे BD. BDची समान काय होते AC. हा नंबर दुसरा झाला. दुसरं साध्य हे पहिलं झालं. हा घटक झाला. तिसरा घटक बघा राहिला कोणता कोण ABD. शिरोबिंदू कोणता आहे B. ABD फक्त एवढाच कोण ABD याच्याशी एकरूप. आणि म्हणून कोण ABD शी समान काय होते. कारण ही एक सिंगल खूण केलेली आहे. त्याच्या समोरची बाजू समोरचा कोण घेतला. या बाजूच्या एकच खूण केलेली आहे त्याच्या समोरचा कोण घ्यायचं. तसं आता या त्रिकोणात बघा इथं ह्या बाजूला कोण केलं आहे त्याच्या समोरची बाजू जे समोरचा कोण कोणता होणार हा होणार. त्याचं नाव काय BAC. समान कोणाच्या समोरचे कोण किंवा समान कोणाच्या समोरच्या बाजू असं विचारात करायचं. समान बाजू समोरील कोण किंवा समान कोणासमोरील बाजू ह्या काय असतात समान असतात. हे तिसरा कोण कोणता BAC. आता या ठिकाणी आपण या प्रश्नानुसार आपण बदल करूया. राहिलेल्या संगत बाजूंची जोडी म्हणूया म्हटलेलं आहे तिथं. तर संगत घटकांच्या जोड्या राहिलेल्या संगत घटक हा शब्द वापरूया. म्हणजे बाजूशी बाजू समान राहिलेली आणि कोणाशी समान कोण असेल म्हणजे घटक हा शब्द वापरला की दोघांना वापरतो. अशा रीतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. म्हणजे एक घटक दिलेला नसला तरी तो सामायिक असतो हे तुम्हाला निरीक्षणानं ओळखता येतं. याच्यानंतर आपण बघूया पुढची कसोटी किंवा गृहीतक. हां आता कोबाको गृहीतक बघायचं आपल्याला.
तर याचा 3 विशिष्ट घटक कोणते दिलेत, 2 कोन दिलेत आणि बाजू दिलेत. त्याला आपण कोणाला काय म्हणतो, अँगल, आणि बाजूला काय म्हणतो, साईड. AS गृहीतक असं म्हटलं तरी चालेल. तर इथे 2 त्रिकोण विचारात घेतलेले आहेत. आपण एक गृहीतक समजावून घ्यालो, याची व्याख्या करता येते. पहिली व्याख्या तुम्हाला समजली होती, त्यानुसार तुम्हाला करता येईलच. को बा को. आता एका त्रिकोणातील किती मेजॉरिटी कोणते आहे, जास्त कोणते घटक आहेत, कोणाचे घटक आहेत. एका त्रिकोणातील किती कोण, 2 कोण, आणि त्याच्यामध्ये काय समाविष्ट झालेली बाजू, असा शब्द करायचा. एका त्रिकोणातील 2 कोण व त्यामध्ये समाविष्ट झालेली बाजू. दुसऱ्या त्रिकोणात सुद्धा हीच स्थिती पाहिजे. ती कोणती स्थिती असली पाहिजे, संगत काय पाहिजे, 2 कोणांच्या जोड्या, संगत 2 कोणांच्या जोड्या आणि त्यामध्ये समाविष्ट झालेली बाजू. हे जर समान असतील तरच हे 2 त्रिकोण काय होतात, कोबाको गृहीतकानुसार काय होतात, एकरूप होतात. याप्रमाणे व्याख्या करते. परत एकदा सांगतो बघा. एका त्रिकोणातील 2 कोण व त्यामध्ये समाविष्ट झालेली बाजू, दुसऱ्या त्रिकोणातील संगत 2 कोणांच्या जोड्या व त्यामध्ये समाविष्ट झालेली बाजू. हे जर समान असेल जोड्या, कोणाची कोण समान असेल, बाजूची बाजू समान असेल, हे संगत कोणाच्या जोड्या समान असतील, तर हे दोन्ही त्रिकोण काय होतात, कोबाको गृहीतकानुसार काय होतात, एकरूप होतात, म्हणजे तंतोतंत जुळतात. हे अशी व्याख्या होते. आता आपण त्याचं लिखाण कसं करू शकतो. आपण पहिल्या त्रिकोणाचं नाव काय आहे, त्रिकोण PQR, व दुसरा त्रिकोण कोणता आहे, ABC. या 2 त्रिकोणामध्ये आपण निरीक्षण केलं तर हा कोण घेत ना बघा, इकडून प्रवास इकडून करा किंवा इकडून करा, को बा को किंवा असं करा. इकडे काय घटक खुणा केलेले नाहीत, म्हणजे असा तुम्ही, नाहीतर काही पोरं म्हणतील असं केलं तर चालणार नाही, काय को बा असं नाही. जास्त गर्दी कुठं आहे, खुणांची, याबद्दल आहे. जिथं खुणांची गर्दी जास्त आहे तेव्हा प्रवास असा करायचा आणि त्याचं वाचन कसोटीचं किंवा त्या गृहीतकाचं वाचन आपण गर्दी असेल त्याप्रमाणे करायचं, इकडून किंवा इकडून. को बा को. ह्या त्रिकोणामध्ये पहिला कोण कोणता आहे, कोण Q शी एकरूप किंवा समान म्हणा. एकरूप चिन्ह केलं चालतं आहे किंवा समान केलं चालतं आहे, कारण 2 कोण एकरूप होतात तेव्हा त्यांची मापं कशी असतात, समान. समानचं चिन्ह वापरलं चालतं आहे, एकरूपचं चिन्ह वापर. कोण Q शी एकरूप. दुसऱ्या त्रिकोणातील कोणता कोण आहे, संगत कोण कोणता आहे, कोण B. त्याच्यानंतर को झाला. राहिलेला घटक कोणाच्या बदला इकडे बाजू आहे बघा, बाजू कोणती आहे, QR. या QR बाजूशी दुसऱ्या त्रिकोणातील संगत बाजू कोणती आहे, BC आहे. नंतर काय, कोणाची कोण दिसते, कोणता कोण आहे बघा, तर शिरोबिंदू कोणता आहे, R. एक अक्षरी चालते, कोण R शी समान कोणता आहे, त्या दुसऱ्या त्रिकोणात संगत R शी संगती कोणाची आहे, कोण C शी आहे. आणि म्हणून हे 2 त्रिकोण काय होतात, वर उल्लेख केलेले दोन्ही त्रिकोण को बा को गृहीतकाने किंवा इकडे बघा को बा को या गृहीतकाने काय होतात, एकरूप. आणि म्हणून त्रिकोण PQR शी एकरूप त्रिकोण ABC. कोणती कसोटी लागते, कोबाको. म्हणजे व्याख्या कशी करता येतील बघा, ही लिहायला लागते, वरती लिहायला पाहिजे. एका त्रिकोणातील जर एका त्रिकोणातील 2 कोण व त्यामध्ये समाविष्ट झालेली बाजू, समाविष्ट झालेली बाजू, एकच बाजू आहे ती, समाविष्ट झालेली बाजू. दुसऱ्या त्रिकोणातील अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणातील संगत किती कोण, इथं वर उल्लेख केलेलं तेच रिपीट करायचं आहे, तेच कॉपी करायचं आहे. दुसऱ्या त्रिकोणातील किती कोण, 2 कोण, संगत 2 कोण व त्यामध्ये समाविष्ट झालेली बाजू समान असेल तर, जर असं असेल तर ते 2 त्रिकोण कसे असतात, एकरूप असतात. मग तुम्ही म्हणाल हे 3 घटक वापरलेले आहेत आणि अशा प्रकारची 3 मापं दिली तर तुम्हाला योग्य रीतीनं त्या मापाचा तुम्हाला त्रिकोण रचना करता येते. एखाद्या त्रिकोणाचे 2 कोण दिलेत आणि त्याच्यामधल्या बाजूची लांबी दिली तर तुम्हाला अचूक त्रिकोण काढता येतो. रचना प्रॅक्टिकली सुद्धा करू शकता. हे थिअरी झालं,
प्रॅक्टिकली सुद्धा कंपास पेटीतील साधनं घेऊन तुम्ही मापं घेऊन तुम्ही रचना करू शकता. मग राहिलेले घटक कोणते? आता 2 कोण वापरले तर राहिलेला 1 कोण शिल्लक राहिला तो एकरूप होणार आणि म्हणून राहिलेले संगत घटक एकरूप असतात. एकरूप असतात कारण हे दोन्ही त्रिकोण एकरूप झालेले आहेत, त्यामुळे राहिलेले घटक सुद्धा एकरूप होतात. मग 2 कोण वापरले, आणखीन एक शिल्लक राहिला कोण, मग खूण न केलेला बघा यात पहिल्या त्रिकोणात कोणती खूण केलेली नाही, कुठं इथं केलेली. मग कोण पी याच्याशी एकरूप. या त्रिकोणात तिसरा कोण कोणता बघा, त्याचा आपण विचारच केला नाही, उल्लेख केला नाही. तो राहिलेला घटक कोणता आहे? कोण ए. कोण पी जेवढं माप असेल तेवढंच या त्रिकोणात एचं माप असेल. राहिलेली बघा आता राहिलेल्या आणि एक बाजू वापरलेला आहे, 2 बाजूंच्या जोड्या शिल्लक आहे. कोण क्यू आपण विचारात घेतला, क्यूशी समान बी आहे, तर या कोणाच्या समोरच्या बाजू बघा ही जोडी होते संगत. कोण क्यूच्या समोरची बाजू कोणती आहे? पी आर. याच्याशी समान किंवा एकरूप. पी आरशी समान कोणती होणार? या कोण क्यूशी समान बी आहे त्याच्या समोरची बाजू ए सी होणार. तिसरी बाजू बघा राहिलेली कोण आर हे आणि सी समान आहे, त्याच्या कोणांच्या समोरच्या बाजू म्हणजे कोणती होणार? पी क्यूशी समान काय होणार? ए बी. पी क्यूशी समान काय होणार? ए बी. हे राहिलेले घटक आपल्याला एकरूप दाखवत आहे. याचा उपयोग फार होतो, 10वीला सुद्धा होतो. हां, एकरूप असं होऊ शकतो. या ठिकाणी थांबूया आणि याच्यावरची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.